स्वामी महाराजांना जायला सांगा की जायचं जास्त तुम्ही. हॅलो 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 हॅलो. गेलते का नाही ह्याला? जय शंकर. होय? जय शंकर. तुम्ही ते ह्याला गेलते का नाही काय? हे आमचे गाडे, हे त्यांचं वाहन. वाहन आम्ही आज रिक्षाने चाललोय. आमचे मित्र दुर्गेश वैद्य हे बरोबर आहेत. हे गाडी डोकून बघतात. आता गॅस भरणार. सकाळचे वाजले 7:30 आणि निघणार श्रीक्षेत्र वृद्धेश्वरसाठी. चालू झाले गाडी. आता त्यांचा वॉल खोलतायत गॅसचा, म्हणजे रिक्षाचा. 500ची नोट दिली गाडीनं आता गॅस भरायला. रिक्षा असल्या कारणाने गॅस तसा कमी लागतो. आजचा प्रवास आमचा रिक्षाने असणार आहे, पूर्ण अहिल्यानगर पर्यंत, मढी मायंबा. गॅस भरला, पैसे परत आले. गाडीने विचारूया आपण कितीचा गॅस लागला. गाडी कितीचा गॅस लागला? 355. 355. जय शंकर. जय शंकर. गॅस भरून आता आम्ही निघालोय अहिल्यानगरसाठी. दुर्गेश वैद्य मुंबईतनं खास आलेत वृद्धेश्वरला जायला. काल रात्री आले आणि आज सकाळी आम्ही निघालो गॅस भरून रिक्षा आणि वृद्धेश्वरसाठी. रिक्षाचा प्रवास हा आमचा दुसरा वेळ आहे. तर खूप एन्जॉय, म्हणजे मजा असते रिक्षा प्रवासात. आणि गाड्या असतातच, त्या गाडीना 2 आरसे आम्ही लावून दिलेत. ते कधी पुढे बघत नसतात, हे आरशात बघूनच गाडी चालवत असतात. मीटर टाकलेलं आहे गाड्या. मीटर आता टाकलेलं आहे, बघूया किती रुपये होतात अहिल्यानगर पर्यंत. आणि आता ट्रॅफिकमधनं 1 तासाने बाहेर पडून आम्ही नगर हायवेला लागलो. तरी आम्ही आमचे मित्र गाडी यांना सांगतो टायमात या. नेहमीप्रमाणे आज पण ते 1.5 तास उशिरा आले. आणि हे बघा ट्रॅफिक लागले. ट्रॅफिक पुण्यात बाहेर पडताना सकाळी लवकर बाहेर पडेल बरंच. ट्रॅफिक आपल्याला जास्त लागत नाही. आणि वाघोली, रांजणगाव ट्रॅफिक भरपूर असतं. गाडी साहेब, तुम्हाला बाळूमामाबद्दल काय प्रतिक्रिया द्यायची आहे? काय बोला तरी, रेकॉर्ड होत आहे. रिक्षातला प्रवास आपला चालू आहे. खूप वेळ आम्ही सहसा वृद्धेश्वरला जातो, दुर्गेश वैद्य आणि मी. जसं मनात आलं की आम्ही वृद्धेश्वरसाठी निघतो. चलो हृदयश्वर. तर आज आपण त्यांचे काही अनुभव ऐकू, म्हणजे ते तिकडे काय येतात, त्यांना तिकडे आल्यावर काय वाटतं. वृद्धेश्वर म्हणजे नाथांचं केंद्रस्थान म्हटलं तरी चालेल. ते त्यांचं महाराज म्हणजे आधार बाबा ईश्वरी आहे. तर आपण वैज्ञानिक त्यांचा अनुभव ऐकू पडतो. नमस्कार, माझं नाव दुर्गेश वैद्य. मी खरं तर मला प्रसन्नदादामुळे पहिल्या वेळी जेव्हा वृद्धेश्वराला गेलो तेव्हापासून काय माहीत नाही, एक वेगळाच
नांदगाव सिद्धेश्वर या स्थानाबद्दल झालेलं आहे. एक प्रेम आणि एक भाव, भक्तिभाव ही जागृत झाली त्या स्थानामुळे, ती अविस्मरणीयच आहे. आता असा एक वेळ होता की ज्यावेळी आम्ही दर महिन्याला जातो. दर महिना म्हणजे आम्हाला वाटलं वृद्धेश्वरला जायचं आहे, वृद्धेश्वरला गेलो, मडीला जायचं आहे, मडीला गेलो, मायप्पाला जायचं आहे, मायप्पाला, कसं पण आमचं काही मग तिथे आम्ही माधव बाबा जे पाथर्डीला आहे, म्हणजे त्यांना शंकर महाराजच समजूया. या शिव आणि स्वरूप एकच स्वरूप आहे आमच्यासाठी, तरी एकच स्वरूप आहे. तिथे आम्ही जातो. अनुभव असा आहे की खरं तर ती पूर्ण शिवलिंग नाही आहे, ती स्वयंभू आलेली शिवलिंग आहे. म्हणजे त्याला जमिनीपासून ती वरती आलेली शिवलिंग आहे. आणि तिथे शंकर महाराज हे 6 वर्ष त्यांच्या कालखंडात तिथे होते. असा अंदाज आहे की 1900 आय गेस 24 to 32 ते तिथे होते. म्हणजे ते जाऊन येऊन होते सोलापूर ते वृद्धेश्वर. आणि त्यांची तिथे 2 स्थानं आहेत. तिथे ज्ञानव्यापी वीर आहे जे आपण आता पुढे बघू, दादा दाखवतो तुम्हाला की अशी स्थानं आहेत की तिथे भेटतात आणि लय भारी वाटतं आम्हाला. दुसरं गोष्ट, त्या स्थानामध्ये तुम्हाला शिव आणि शक्ती दोघांचंही होतात एक व्हायब्रेशन म्हणू या ती जाणीव म्हणू की फक्त शंकरच तिथे नाही आहे, पार्वती पण तिथे आहे, शक्ती स्वरूप आहे, आदिमाया शक्ती आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे की नाथांचं तिथे स्थान आहे. गर्भगिरी डोंगराला जर तुम्ही बघितलं, त्या गर्भगिरी डोंगराच्या मध्ये सिद्धेश्वर स्थान आणि आजूबाजूला सगळे नवनाथ आपलं म्हणजे बोलतात ना बसून राहिलेले आहेत आणि त्यांची अनुभूती आपल्याला सतत घडते. आज आम्ही रिक्षाने जातो आहे, त्याचा मूळ हेतू हेच आहे की काही दिवसा अगोदर गाडी सरकार, ज्यांना आम्ही गाडी सरकार असं बोलतो, त्यांचा कॉल आलेला. त्यांनी कॉलवर सांगितलं की आता तुम्ही विसरले आम्हाला. तर आम्ही बोललो आम्ही तुम्हाला विसरलो नाही आहे, चला वृद्धेश्वरला जाऊ आणि रंगपंचमी तिथे साजरी करू. म्हणून आम्ही रंगपंचमीसाठी तिथे जातो. आता जय हिंद, जय शंकर. आता आलं आहे रांजणगाव आणि हा आहे रांजणगावचा महागणपती, अष्टविनायकमधला एक गणपती, श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती. आता आम्ही काही आत जात नाही आहे, पण रस्त्यावरूनच आपल्याला दर्शन घडवून देतो. श्री क्षेत्र महागणपती. महागणपतीचं महाद्वार. गणपती बाप्पा मोरया. आज रोडला ट्रॅफिक खूपच आहे. सकाळचे 10:30 वाजले आणि आम्ही आता पोहोचलो आहे शिरूरला. शिरूर क्रॉस केलं आम्ही. बहुतेक आम्हाला पाथर्डीला पोचायला 2 वाजता. शिरूर चालू नाही. थोड्या वेळाने आम्ही नाश्ता करायला थांबलो. आपले सारथी
श्री गाडे आता त्यांचे महाराजांचे अनुभव सांगतील. फक्त त्यांना एकच विनंती आहे की त्याने ते अनुभव गाडी चालवताना पुढे बघूनच चालवा आणि ते सांगा. फक्त तोंड चालू ठेवा, मान मागे वळवू नका. तर गाडे, तुम्हाला महाराजांबद्दल काय वाटतं? शंकर महाराजांबद्दल तुम्हाला काय वाटतं? गाडे बोला. शंकर महाराजांबद्दल काय वाटतं म्हटल्यानंतर आता काय मला विचार पडतो की कारण शंकर महाराज माझ्यासाठी सर्वस्व आहे. काय आपण त्यांच्याशिवाय दुसरा विचार करू शकत नाही. सर्वस्व म्हणजे नक्की काय? माय बाप, वडील, बंधू, मित्र सगळे. शंकर महाराज तुम्हाला कधी भेटले का प्रत्यक्ष? अहो महाराज आपल्या बरोबर आहेत. महाराज कधी भेटत नसतात, ते बरोबर असतात. महाराज चांगल्या विचारांमध्ये असतात. महाराज आपल्या बरोबर असतात हे मान्य आहे, पण महाराज आपल्याला कधी भेटले का त्यांच्या रूपामध्ये? महाराज त्यांच्या रूपामध्ये भेटत नसतात. महाराज त्यांचे चांगले विचार आपल्याबरोबर पाठवतात, त्याच्यातून आपण चालत असतो. महाराजांचे जे चांगले विचार असतात त्यातमध्ये महाराज असतात. आपण फक्त ते जाणून घ्यायचं असतं. काय महाराज आपल्या पाठीशी अदृश्य रूपाने असतात. काय महाराज कधी तुम्हाला कमी दिसत नाही, पण अदृश्य रूपाने ते आपल्या पाठीशी असतात आणि म्हणतात घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आता प्रवासामध्ये काही गोष्टी सुचल्या, त्या कितपत बरोबर आहेत हे माहीत नाही, पण साधक आणि साधना आणि उपासक आणि उपासना. साधक साधना कोणाची करतो? जो त्याला गुरुमंत्र दिलेला असतो. त्याचे जे गुरु असतात, म्हणजे कोणी गुरु असतील जे त्यांनी गुरु केलेले असतील, त्याने जो गुरुमंत्र दिलेला असतो त्याची केलेली साधना, तो साधक त्याची साधना करतो. आणि उपासक म्हणजे कोण? उपासना कोणाची करतो? तर त्याच्या इष्टदेवतेची, म्हणजे गणपती बाप्पा असतील किंवा दत्त महाराज असतील, यांची केलेली उपासना म्हणजे पूजा अर्चा, त्याला म्हणतात उपासना. आता हे काही सुचलं मला, ते मी सांगितलं. ते कितपत योग्य आहे ते माहीत नाही, पण जे आत्ता वाटलं ते फक्त इथे बोलून दाखवलं. आता आपण म्हणत असतो की हे माझे गुरु, पण ते गुरु म्हणतात का की हा माझा शिष्य? सध्या असं झालं आहे की प्रत्येकजण म्हणतो हे माझे गुरु, हे माझे गुरु, पण त्या गुरुने आपल्याला कधी म्हटलं आहे का की हा माझा शिष्य आहे? तर त्यावर पण एकदा विचार करणं आवश्यक आहे. तर यावर विचार करूया सर्वांनी. आणि गुरु बनवण्याच्या आधी आपण तेवढे पात्र आहोत का? त्यासाठी गुरु बनवण्यासाठी आपण तेवढे पात्र आहोत का, याचा पण विचार एकदा अवश्य करायला. कारण गुरु बनवण्याच्या आधी एवढी मोठी कठीण परीक्षा असते, त्यानंतरच आपला गुरु आपल्याला आपला शिष्य बनवतात. गुरु माऊली, गुरु आईच्या नामस्मरणात फार आवडतं. स्वामींचं नाव घेणं फार आवडतं. जेवढं तुम्ही स्वामींचं नाव घेताल तेवढे शंकर महाराज आपल्या पाठीशी राहतात. बरोबर ना? हां, हे महत्त्वाचं आहे. स्वामी मी आता ह्या अध्यात्मामध्ये नव्हतो. मला मी स्वामींचे मठ पुण्यातले सगळे बघितले. काय इकडं निवडतं तिकडं वेगळं, पण एकच मठ मी गेलो दिंडोरीच्या. मला तिथं बरं वाटलं. म्हणजे ॲक्च्युली इथलं काय होतं आहे ते आपण कधी बघत नाही. आपण फक्त जातो महाराजांना नमस्कार करतो आणि येतो. बरोबर आहे का? हे आपलं काम आहे. बाकी तिथं काय होतं काय हे नाही माहिती. बरोबर आहे का? हां, तर ते सोडलं
वर्षापूर्वी. सोडल्यानंतर मग मला काय वाटलं की आपण इकडं गेलं पाहिजे. महाराज म्हणते तुला इथं यायला जमत नाही तर शंकर महाराज मठात जा, इथं पण आहे मी. तिथं गेल्यानंतर मला समजलं की महाराज शंकर महाराज काय, अरे शंकर महाराज म्हणतात तिथं माझ्या आईकडे गेलं तर माझ्या आईला विसरून सोडून मला इथं आला आहे, मग कशाला मी तुला जवळ करू, मी तुला जवळ का करू, माझ्या आईला विसरला तरी. बरोबर आहे का नाही. शंकर महाराज त्यांची आई म्हणजे स्वामी समर्थ हे असा गोष्ट आहे काय. आणि पहिलं मी स्वामींना जायचं स्वामींना जाऊन मी आणि ते शंकर महाराजांना जायला लागलं. पण शंकर महाराजांनी मला परत घ्यायला लावलं आयुष्य. तेव्हा शंकर महाराज पाठीशी राहतात. हा एक छोटासा आता घाट लागला आहे आम्हाला. जास्त मोठा घाट नाही आहे, छोटाच आहे. आता वाजलेत 11:30. ऊन खूपच पडले. रस्त्यावर तुम्हाला दिसत असेल वाफा निघते. आता 11:30 वाजता. तिथं सावली आहे ना. हा मग या ना सावलीमध्ये. आत्ता आम्ही आलो आहे आमच्या नेहमीच्या ठिकाणी स्वामी प्युअर व्हेज. बघूया आमचे मित्र गाडी आणि वैद्य काय म्हणतात, नाश्ता करायचा का जेवण करायचं. सगळं करायचं, गाड्या व्हायला. हे आमचं नेहमीचं ठिकाण आहे स्वामी प्युअर व्हेज. ते स्वामीचे मालक आता आहेत का बघूया. आता आम्ही आलो आहे स्वामी प्युअर व्हेज, जे आम्ही इथे नेहमी थांबतो. आता आम्ही इकडे जेवणार आहोत. आमचे दुर्गेश गुरुजी म्हणाले की भूक लागली जेवण घेऊया. त्यांचा शब्दाला मान, शब्द मोडायचा नाही, म्हणून आता आम्ही जेवण घेणार आहोत. खरंच भूक लागलेली आहे. आणि इकडच्या ठेच्यासाठी आम्ही घरी पण पार्सल घेऊन गेलेलो. बघू. हे आमचं नेहमीचं ठिकाण आहे. नगरपासून एक 7 किलोमीटर आधी आहे, हायवेच्या आधी. स्वामी प्युअर व्हेज. जेवल्यानंतर ओनर बरोबर पण इंटरव्ह्यू घेऊन ओनर आपला. आज आमचे सारथी गाडे यांचा उपास आहे, म्हणजे वेफर खात आहेत. आणि आमचा काय उपास नाही, आम्ही आता जेवायला बसणार आहोत. रोटी आणि भाजी, आणि गाड्यांना सांगितले खिचडी साबुदाणा. गाड्यांची खिचडी आहे, साबुदाणा खिचडी. एवढा आमचं भोजन आता येईल. आमचं जेवण आता आलं आहे. रोटी, व्हेज मराठा आणि ठेचा, मिरची ठेचा. इथे याची क्वालिटी, टेस्ट चांगली आहे जेवणाची इथल्या, म्हणून आम्ही इथे नेहमी या हॉटेलला थांबतो. तर दुर्गेश गुरुजी, जेवण कसं आहे आजचं? डोळ्यातून पाणी येत आहे. आम्ही आज तिखटच सांगितलेली भाजी. एकदम परफेक्ट. स्प्राईटला आवडतं. जेवण झालेलं आहे, मस्त जेवण होतं. दुर्गेश वैद्य, आमचे दुर्गेश गुरुजी शेवटचा घास घेत आहेत. आणि गाडे स्प्राईट पित आहेत, उपास आला. आणि आमच्यासाठी आलेला चहा. जय शंकर. नमस्ते, मी प्रीतम विजय देवकर, राहणार चास. मागील 2 वर्षापासून आम्ही हॉटेल स्वामी समर्थ शुद्ध शाकाहारी चालवत आहोत. आणि दादा नेहमी हॉटेलला भेट देत असतात. आणि जेवणाबद्दल सांग, तुझ्या काय काय मिळतं इथे? जेवणामध्ये आपल्याकडं सर्व
शाकाहारी जेवण आहे, महाराष्ट्रीयन आणि पंजाबी पद्धतीचे. आणि नाश्ता पण असतो आपल्याकडे सकाळी, डोसा, उत्तप्पा, पोहे, मिसळपाव वगैरे. आणि किती ते किती हॉटेल तुझं चालू आहे? आपलं हॉटेल सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत चालू असते. आणि कुठचा एरिया आहे, काय लोकेशनचं नाव काय या? आणि जर आपलं- मुंबई, पुणा इथून लोक आले तर कुठचं लोकेशन सांगायचं? आपले नगर पुणे हायवेला आहे चास म्हणून. छास. नगरपासून एक 14 किलोमीटर अलीकडे. आणि तुझं गुगलवरती याचा ॲड्रेस येतं, लोकेशन हो, गुगल मॅपलाही आपलं ॲड्रेस आहे. ॲड्रेस येतं. तर ह्याचा ॲड्रेस आपण गुगल मॅपवर टाकणार आहोत. हा मराठी तरुण उद्योजक आहे. ह्याचा गेले 2 वर्षापासून उत्तम रीतीने हे हॉटेल चालवत आहे तो. आणि स्वतःच्या स्वबळावरती हे जागा सगळं त्यांनी बरोबर केलेली आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती टेबल्स आहेत. हा, पार्किंगची पण उत्तम व्यवस्था आहे, रोड टच आहे. आणि मेन म्हणजे संडास बाथरूम पण एवढं स्वच्छ आहे, त्याचं पण आपण कौतुक करायलाच पाहिजे. किचन पण तिथं क्लीन आहे. आणि तुम्ही कधी पण आला तर याच्या इथे भेट द्यावी ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी व्हेज आहे स्वामी विवेक. आणि स्वामी महाराजांचा फोटो पण इथे आहे. हा, आपण काय इकडे जेवायला असतो, नाश्त्याला असतो, तर आपण पण सर्वांनी इकडे यावं. चला, आमचं आता भोजन प्रसादी झाली आणि आम्ही आता आमच्या पुढच्या प्रसादाला निघतो, पुढच्या प्रवासाला. हे हॉटेल, प्रसादाला तेच बोलण्यात चुकी झाली, पुढच्या प्रवासाला निघतोय. आता इथून साधारण 70 ते 75 किलोमीटर पाथर्डी. आता आम्ही अहिल्यानगरचा हायवे सोडतो आणि आता आम्ही बीड हायवे लागणार आहोत. आम्हाला जायचं आता पाथर्डीला. मग इथनं उजव्या हाताला वळणार. गाड्यांनी हात बाहेर काढला त्यांचा सिग्नलसाठी. ब्रिज खालनं राईट घेणार आणि बीड हायवेला पाथर्डीला जातोय आम्ही. पण हा बीड शिर्डी हायवे आहे. हा जो दिसतोय तुम्हाला, हा बीड शिर्डी हायवे आहे. आता आम्ही इथून राईटला, इथून राईट घेतोय. राईट घेतलाय आम्ही आता. आता आम्ही हायवेला लागतोय, बीड हायवे, बीड शिर्डी. आता सरळ जातोय त्या साईडला बीड, जामखेड आणि याच्या अपोजिट साईडला शिर्डी, कल्याण, या साईडला सगळं. हा बायपास आहे. इकडून पण तुम्हाला अहिल्यानगरला जाता येतं. आमचे सारथी गाडे नाही गाडे, त्यांना बोलायला खूप आवडतं. कुठला पण विषय घ्या ते बोलायला सुरुवात करतात. आता ते आमच्या दुर्गेश गुरुजींना काही उपदेश देत आहेत. काही विषय असू दे, दोन साईडला आरशात बघणार आणि बोलायला सुरुवात करणार. आता आपण पोचलोय घाटशिरस. घाटशिरस म्हणजे देवराई. आणि या देवराईतनं आत गेलं, आत बोर्ड आहे देवराई. तिथून श्री क्षेत्र बुद्धेश्वर, म्हातार बाबा, इकडे आपण जाणारच आहोत. पण आधी आपण जातो आता पाथर्डीला, शंकर महाराज मठामध्ये. आता आलो आहे उसगावला. इथून थोड्या पुढे गेलं की उजव्या साईडला एक फाटा गेला. तिकडून आपल्याला जाता येतं वडी, जे मुस्लिम क्षेत्र आणि काय जुन्यातला दरवाजा आहे. इतिहास नक्की काय माहीत नाही आहे, पण फार पूर्वीपासूनचा इतिहास. इथूनच थोड्या पुढे अंतर गेलं की आपण उजव्या साईडला गेल्यावर वडीला जातो, कानिफनाथ महाराजांकडे. हा इथं दरवाजा आला, श्री क्षेत्र कानिफनाथ देवव्रत वडी. उद्या
इकडे यात्रा आहे रंगपंचमीची. आजपासूनच लोक इथे आले. पूर्ण सगळे नाथ भक्त यात्रेमध्ये उद्या सहभागी होतात रंगपंचमी. चालले पाथर्डीकडे. आत्ता आम्ही पोचलो आहे पाथर्डीवर. पाथर्डी गाव. इथून पुढे गेलं की बीड. या साईडला मुक्ता देवी आहे आणि नाथांच्या समाधी पण आहेत. जालिंदरनाथ आणि गहिनीनाथ. पाथर्डीच्या पुढे गेलं की भगवान या जालिंदरनाथ, गहिनीनाथ आणि मुक्ता देवी. आता आम्ही पाथर्डीमध्ये पोहोचतो. पाथर्डी गाव. शंकर महाराज ध्यान मंदिर पाथर्डी, कासारगल्ली. आता आम्ही आत आलो आहे कासारगल्लीमध्ये, पाथर्डी. सरळ सरळ इकडे इकडे सर गल्ली. हे जुनं गणपती मंदिर आता रिनोव्हेट केलं आहे यांनी. हा कासारगल्लीचा भाग आहे, पाथर्डी गाव. छोटी छोटी दुकान आहेत सगळे. आता आपण जातोय सद्गुरू शंकर महाराज ध्यान मंदिर कासारगल्लीमध्ये. तिथे असतात माधव बाबा, परमपूज्य माधव बाबा. आता बघूया आहेत का नाही, मला पण माहीत नाही. आम्ही डायरेक्ट निघून आलो आहे सकाळी. खूप ऊन आहे. बाबा पहिली गोष्ट आम्हाला ओळखतात की नाही बघायचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, बाबा ओळखतील आम्हाला? बाबा सगळ्यांना ओळखतात. आम्ही ज्या रिक्षातनं आलो त्या रिक्षातनं माधवबाबा आमच्याबरोबर शंकर महाराज ध्यान मंदिरमध्ये होतं. या गल्लीतनं खाली गेलं की शंकर महाराजांचं ध्यान मंदिर आहे. कासारगल्ली, पाथर्डी. आता आम्ही आहोत सद्गुरू श्री शंकर महाराज ध्यान मंदिर, कासारगल्ली, पाथर्डी येथे. ही आपल्या शंकर महाराजांची काळ्या पाषाणातली मूर्ती. ह्याचा इतिहास खूप वेगळा आहे. त्याची माहिती मी नंतर देईनच. मग त्या मूर्तीचं रूप एवढं देखणं आहे की आपण परत एकदा शंकर बाबांच्या प्रेमात पडतो. जय शंकर. शुभ सकाळ. जय शंकर. पहाटेचे वाजले 3. आता आम्ही आवरून निघालोय सद्गुरू श्री शंकर महाराज ध्यान मंदिर, पाथर्डी, कासारगल्ली येथे. आजचा आमचा दुसरा दिवस. आज अभिषेकाला बाबांनी आम्हाला बोलवलं आहे. 3 वाजलेत. दुर्गेश गुरुजी आत्ता आवरतात आमचं. आवरल्यावर आम्ही आता निघणार कासारगल्लीमध्ये. 4 वाजता अभिषेकाला आम्हाला बाबांनी तिथे मठामध्ये बोलवलं आहे. रात्री आम्हाला उशीर झाला म्हणून पाथर्डीमध्येच आम्ही हा एक लॉज घेतला इथे अतिथी म्हणून. आणि त्याची एक रूम रात्री आम्ही घेतली फक्त झोपण्यासाठी. आमच्या आता बॅग पॅक करून झालेत. गुरुजी बॅग पॅक करत आहेत. आता आम्ही निघालो. जय शंकर. जय शंकर.
अभिषेक पूजा आता झाली. आता बाबांना कपडे करणार. जयशंकर. पहाटेचे 4 वाजलेत. आम्ही मठामध्ये आलो आहे. माधवबाबांना नमस्कार केला आणि त्यांच्याबरोबर आत्ता थोड्या आध्यात्मिक गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. इकडे आलं की मग मठातली जी छोटी छोटी कामं असतात ती करण्यात खूप आनंद येतो. आणि माधवबाबा आम्हाला नेहमी मठाबाहेर रांगोळी काढायला लावतात. जे हे एक काम आहेत आम्हाला ते न चुकता देत असतात. आता त्याच्या मागचा उद्देश त्यांचा काय आहे ते आत्ता काही सांगू शकत नाही. आमचे दुर्गेश गुरुजी माधवबाबांबरोबर गप्पा मारताना पहाटेचा क्षण मठामधला खूप सुंदर वातावरण. आणि आज रंगपंचमी. आम्ही आज शंकर बाबा आणि माधवबाबांना रंग लावणार आणि तो एक आनंद घेणार. माधवबाबा मठामध्ये रोज एक सकाळी सुविचार लिहित असतात. आणि त्याचं एक महत्त्व म्हणजे खूप असा बोध असतो त्यामध्ये की आपल्या जीवनाशी तो निगडीत असतो. आणि हा सुविचार लिहिताना माधवबाबांकडे कुठलीही वही पुस्तक नसतं की ते त्यामध्ये बघून लिहितात. त्यावेळेस त्यांना जे सुचतं ते खडू घेतात आणि ह्या बोर्डवर फक्त उतरवतात. पण त्यामध्ये असे काही बोध असतात की ते आपल्या नेहमीच्या जीवनाबरोबर निगडीत असतात. खूप सुंदर लिहिलेलं असतं. पूजा झाली, दिवाबत्ती झाली सकाळी. आम्हाला पण खूप तिथे सेवा करण्याचा खूप छान योग आला. आणि आज रंगपंचमी. दुर्गेश गुरुजी अजूनही गप्पा मारताना बाबांबरोबर. त्यांचे प्रश्न खूप असतात आणि त्यांची उत्तर शोधण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात. पण उत्तर तयार असतोच. सकाळचं दर्शन बाबांचं बाबांनी आशीर्वाद दिला
आणि आम्ही त्यांना एक एक बोट रंग लावला, म्हणजे आमच्या त्या आनंदात पण ते सहभागी झाले रंगपंचमीच्या. ते खरं आम्हाला सांगतात की भाव आणि भक्ती यामध्ये रंगून जा. असे आर्टिफिशियल रंग लावून असं रंगपंचमी खेळण्यापेक्षा भाव आणि भक्तीच्या रंगात रंगून जा आणि ती रंगपंचमी खेळा, असा त्यात हा उपदेश आम्हाला देत होते. आम्ही ते रेकॉर्ड केलं, पण त्यांचं बोलणं रेकॉर्डच झालं नाही खरं म्हणजे. असे आमचे माधव बाबा. आता इथून आम्ही खरे वृद्धेश्वरला जाणार होतो, पण माधवबाबांनी आत्ता सांगितलं की त्यांना एक वस्तू द्यायची होती सोलापूरला शुभराय मठ, जिथे सद्गुरू श्री शंकर महाराजांचं 27 वर्ष वास्तव्य होतं. तिथे आमच्या शुभांगी बुवा असतात. त्यांना ती वस्तू द्यायची होती, म्हणून बाबा बोलले की आता तुम्ही सोलापूरला जा. मग आता आमचा हा वृद्धेश्वरचं दर्शन आम्ही आता पुढच्या आमच्या ट्रिपमध्ये परत त्याचा व्हिडिओ करू. आम्ही व्हिडिओ सुरू केला खरा वृद्धेश्वर, पण आता आमचं म्हणजे असं असतं देवाचं की तुम्ही जे ठरवता ते कधीच होत नसतं. जे देवाला हवं असतं आणि जे चांगलं असतं ते देव तुमच्याकडनं करून घेत असतो. जे देव असेल, तुमचा गुरु असेल, ते तुमच्याकडनं नेहमी करून घेत असतो. प्रसन्न. त्यामुळे आपण नेहमी फक्त चालत राहायचं असतं. तुम्ही बोला जरा 2 शब्द. चालवणारा हा तोच असतो. सुविचारते जरा. जयशंकर. 2 सांगा काहीतरी. बाबांनी खरा आम्हाला उपदेश दिला. रेकॉर्डिंग केलं आम्ही त्याचं, पण नंतर लक्षात आलं की ते रेकॉर्डच झालं नाही. म्हणजे ह्याचा एक असा अर्थ होऊ शकतो की ते फक्त आमच्यासाठी असेल. म्हणजे हे म्हटलं की तिथे जे लिहिलेलं असतं ते आपल्या जीवनाशी निगडीत असतं सगळं. आता सगळी इथली पूजा झाली, सगळं साफसफाई पण झाली. आता आम्ही सोलापूरसाठी निघणार. एक थोड्या वेळाने सोलापूरसाठी निघणार. महाराजांनी बाबांनी आम्हाला प्रसाद पण दिला सकाळी. जयशंकर, जयशंकर, जयशंकर. मठात असे सुविचार लिहिलेत बाबांनी. ज्याचे मन लागेल गुरुचरणी, तयाच्या चिंता सर्व जाती पळुनी.
आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला सोलापूरसाठी. ज्या रिक्षाने आलेलो त्याच रिक्षाने आम्ही आता अहिल्यानगर पाथर्डी इथून सोलापूरसाठी जाणार. इथून सोलापूर साधारण 230 ते 250 किलोमीटर आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहे. बघूया सोलापूरला जाईपर्यंत आम्हाला आता किती वाजता आहेत, कारण मधला रोड थोडा खराब आहे. जयशंकर. आता आम्ही निघालोय. आता आम्ही लागलोय बीड रोडला. बीड, तुळजापूर आणि सोलापूर असा आमचा प्रवास चालू झालाय. सकाळचे वाजले 6 वाजता आम्ही निघालोय. आज मडीची जत्रा आहे. हे बघा या काठ्या त्या मडीकडे चालल्यात नागपंचमीच्या. रंगपंचमी जत्रा आहे मडीची. आता आपण हायवेला लागलो आणि आमचे गाडी ते बोलल्याशिवाय राहू शकत नाहीत. आम्ही कुठला पण विषय असू दे स्वतःच सुरू करतात आणि स्वतःच ते बडबडाश करत बसतात. दोन्ही आरशात बघून आमच्याकडे बघून. त्यांचं पुढे लक्ष का फार कमी असतं रिक्षा चालवताना, पण आमच्याकडे जास्त लक्ष असतं मागे आरशामध्ये. आणि एक विषय घेतला की तो विषय पूर्ण करणार असते. त्याला बोलायला जाम लागतं. आता तेवढं फक्त घेतलं आहे बाबाची राजकारणाचं होतं, पण त्यांचं पण कधी शांत नाही होतं. त्यांना बोलायला पाहिजे काय कुठला पण विषय असू दे. आम्ही आता आजूबाजूला तुम्ही बघू शकता. हा रोड बघा, छोटा रोड आहे. छोटा रोड आहे बीड जिल्ह्यामध्ये. निघालो आहे. गाडी सावकाश घ्या, रेती आहे. त्याचा एक आश्चर्यचकित असतं करण्यासारखे असतं. तसंच एक प्रकार आजचा आमचा. कारण आम्ही निघालेलो वृद्धेश्वरला आणि आता चाललो आहे तुळजापूर. सांगू शकत. आता आम्ही हायवेला लागतो. नाथकृपा. नाथकृपा. आता आम्ही हायवेला लागतो. आता चहा नाश्ता करतोय नाथकृपा हॉटेलमध्ये. नाथकृपा हॉटेल समोर काय झालं. आता आम्ही नाश्त्याला थांबलोय. बघू नाश्त्याला काय मिळतं. दादा काय नाश्त्याला? वडापाव, मिसळ पाव. ओके. आमच्या आवडीचा आहे मिसळपाव. तर आम्ही आता मिसळपाव खाणार आहोत. गुरुजी मिसळपाव, वडापाव. आता नाश्ता केला आम्ही मस्त मिसळपाव. आता चहा पिणार आणि तुळजापूरसाठी निघालो. आत्ता आम्ही आहोत बीड फाट्यावर. बीड फाटा इथल्या हॉटेलला नाश्ता केला. मस्त मिसळपाव, चहा पितो आणि
पुढच्या प्रवासासाठी निघतो. नाश्ता करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो. नाश्ता केला, मिसळ खाऊन पुढचा प्रवास परत चालू. हा गावातलाच रस्ता आहे. पुढे गेला की अजून हायवे चालू आहे, बीड सोलापूर. त्या हायवेने आम्ही जाणार कोल्हापूर आणि तिथून शोधाय म्हटलं. तर रिक्षा टायर आता पंक्चर झालं आहे. रिक्षा टायर पंक्चर झालं आणि आमचे सारथी गाडे रिक्षा साफ करतात. हा टायर काढला आहे, त्यात बघूया आता हवा आहे का. आमचे सारथी म्हणतात हवा बहुतेक त्यात कमी आहे, तरी ठीक आहे. तर तिथं चेंज करून बघतात टायर. त्यांना तरी सांगतो की गाडी हळू चालवा, खड्ड्यात घालू नका आणि पुढे बघून चालवा. आणि पुढे बघून चालवा. तरी ते गाडी सुसाट असते त्यांची गाडी. आत्ता स्पीड ब्रेकरवरनं गाडी त्यांनी उडवली आणि इथे येऊन टायर हा आपला पंक्चर झाला. आता हे टायर चेंज करतील. गाडी सांग विचारू ना, तिथं कुठं हवेचं आहे? हा बरं कोणाला विचार. दादा.
अशा असतात या रस्त्यातल्या अडचणी. आणि परत एकदा 2 किलोमीटर आल्यावर परत त्या साईडचा टायर पंक्चर झाला. आता आमच्याकडे 2 पंक्चर टायर आणि तिथे सांगेल एक टायर घेऊन आमची सारखी गेली तिथं मुंबई काढायला. तर आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय उरला नाही आणि दोन्ही टायर पंक्चर. 2 किलोमीटर झालो आहे आणि परत एक टायर पंक्चर झाला. आणि अशा प्रकारे आम्ही सोलापूरला शुभराय मठात पोचलो संध्याकाळी. तिथलं दर्शन घेतलं आणि तिथे राहिलो आत्ता. जयशंकर.